पण 12 लाखाच्या वर उत्पन्न जर गेलं तर 4 लाखापासून टॅक्स भरायचा आहे, कारण 12 लाखाच्या आतले जे उत्पन्न आहे ते टॅक्स रिबेट खाली माफ आहे. टोटल एक्झम्पशन लिमिट 12 लाखापर्यंत नेलेलं नाहीये. म्हणजे एखाद्या उद्योजकाचं अचानक उत्पन्न 12 लाखाच्या वरती म्हणजे 15 लाखापर्यंत गेलं तर त्याला 4 लाखाच्या उत्पन्नापासूनची जी टॅक्स प्रणाली आहे ती त्याला भरावी लागेल. भरावे लागेल. अगदी बरोबर बोललात. म्हणजे मग हा सर्वसामान्यांसाठी दिलासा म्हणता येईल, सर्वसामान्य उद्योजकांसाठी की मग गुपित तुम्ही जसं म्हणलात की याची चर्चा खरं तर होणं गरजेचं आहे की 4 लाखाच्या वरती जर 12 लाखापर्यंत गेलं तर मग ते टॅक्स भरावा लागेल. नाही, याच्यामध्ये तुमचा एक नवीन मुद्दा जसा अर्थमंत्र्यांनी सांगितला आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेने जर तुम्ही आताचं जर चालू स्लॅब जर तुम्ही पाहिली तर 12 लाख रुपयाचे जे पूर्वीचे जे उत्पन्न मिळवत होते नवीन रिजिममध्ये, आता त्यांना काही टॅक्स द्यायला लागणार नाही. म्हणजे त्यांचा 80,000 रुपयाचा फायदा झाला. जर तुमचं उत्पन्न 18 लाख रुपयापर्यंत जर असेल गेल्या याच्यामध्ये वर्षामध्ये आणि चालू वर्षी तुमचं 18 लाख रुपयाचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 70,000 रुपयाचा फायदा त्यामध्ये होणार आहे. आणि जर उत्पन्न 25 लाख रुपये असेल आणि म्हणजे गेल्या टॅक्स रेजिममध्ये आणि आता तुम्ही जर 25 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलं तर तुम्हाला 1,10,000 रुपयाचा फायदा आहे. म्हणजे चालू जे काही टॅक्स स्लॅब्स त्यांनी जे सांगितले आहेत या टॅक्स स्लॅबमध्ये प्रत्येक मध्यमवर्गीयाचा फायदा होईल हा निकष त्यांनी त्यामध्ये डोक्यात ठेवला.